नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत परवलची भाजी. तुम्ही म्हणाल परवलची भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. ज्यांना का परवल आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की बनवून खा. त्यांना इथून पुढे परवल आवडायला लागेल अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. परवलची भाजी बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश परवल घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतले. त्यानंतर आपल्याला परवलवरची थोडी साल काढून घ्यायची आहे. ती अशा पद्धतीने आपण चाकूने काढून घेऊयात. पिलरच्या मदतीने साल न काढता चाकूने काढून घेत आहे. अगदी थोडी साल या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर परवल स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि सुती कापडाने पुसून घ्यायचे. परवलवरचा जो देठ आणि शेंडा आहे तो अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे आणि अशा पद्धतीने हा परवल आहे तो आपल्याला 4 फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे. जास्त निबर असलेला परवल इथं भाजी बनवण्यासाठी घ्यायचा नाही. अगदी मीडियम आणि कोवळा असलेला परवल इथं आपण भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत. चला तर मग मी याच पद्धतीने उरलेले सर्व परवल आहेत ते 4 फोडींमध्ये चिरून घेते. ज्या पद्धतीने आपण वांग चिरतो त्याच पद्धतीने आपल्याला हा परवल आहे तो 4 फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे. या ठिकाणी परवल मी 4 फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1.5 पळी इतकं तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण चिरून घेतलेले सर्व परवल घालायचे आहेत. परवल कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला वरून 1 चमचाभर इतकं यामध्ये मीठ घालायचं आहे. सोबतच घालूया पाव चमचा हळद पावडर. आता हे परवल व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. या स्टेजला यामध्ये हळद मीठ लावलं तर भाजीला चव आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून हे परवल आपल्याला 90% फ्राय होईपर्यंत या कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण, 2 अद्रकचे तुकडे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर घालून हे पाण्याचा वापर न करता मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. अधूनमधून परवल आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता परवल अगदी छान असा सर्व बाजूने खमंग खरपूस असा फ्राय झालेला आहे. आता हा परवल आपल्याला कढईमधून बाजूला काढून घ्यायचा आहे. या स्टेजला परवल 90% इतका शिजलेला आहे. आता त्याच कढईमध्ये मी फोडणी करता थोडंसं तेल एक्स्ट्रा ॲड करत आहे. 1 पळी इतकं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूयात आणि एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा छान असा फ्राय करून घेऊयात. कांदा छान असा फ्राय करत आल्यानंतर यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे. वाटण देखील आपल्याला 1 मिनिटासाठी अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि बनवलेलं वाटण छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 मोठ्या साईजच्या टोमॅटोची प्युरी घालायची आहे. व्यवस्थित असं परतून घेऊयात. फोडणी परतून झाल्यानंतर काही सुके मसाले घालूयात. 1 चमचा बॅडगी मिरची पावडर घालत आहे. 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालूयात. 1 चमचा धना पावडर आणि यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर मसाले पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे. ही भाजी आहे ती आपल्याला थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवायची आहे, त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही. चवीकरता मीठ घालूयात. लक्षात ठेवा परवल फ्राय करताना देखील आपण मिठाचा वापर केलेला होता, त्यामुळे मीठ या ठिकाणी बेतानेच वापरायचं आहे. ग्रेव्हीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर फ्राय करून घेतलेले परवल घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता या ठिकाणी आपले परवल 90% शिजलेले आहेत, त्यामुळे जास्त परवल शिजवण्याची आवश्यकता नाही. झाकण ठेवूयात आणि 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी लो फ्लेमवरती शिजवून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी चमचमीत परवलची भाजी बनवून तयार झालेली आहे. तरी पण छान आलेली आहे आणि भाजीला कलर पण छान आलेला आहे. सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. ही भाजी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर ही भाजी भन्नाट बनवून तयार होते. ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते.
आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.